ताई बोला ना. लसूण सोलून झाला की मला गाजर किसून द्या. मला गाजराचा हलवा करायचा आहे. सगळेच गाजर लागणार तुम्हाला? नाही मग अर्धे राहू द्या, मी आले. ठीक. थोडंसं पाणी हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला नसेल गाळायचं, तुम्ही नाही गाळलं तरी चालेल. 1 वाटी गाजरचा रस असेल तर अर्धी वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं त्याच्यात. 1 वाटी साखर, थोडंसं पाणी. साखर विरघळली, थोडंसं चिकट वाटलं ना आपला पाक झाला आहे, एक तारी नाही करायचं, नुसतं चिकट करून घ्यायचं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी ॲड करायची हळूहळू. आता हे आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, खाली चिपकायला नको म्हणून. थोडासा लिंबाचा रस. यामध्ये आपण कोणताही फूड कलर टाकलेला नाही आहे. थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकले फ्लेवर येण्यासाठी. 2 चमचे तूप टाकायचे आणि कंटिन्यू आपल्याला चांगले 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचे. हे बघू शकता, ही कढई सोडते म्हणजे आपले हलवा चांगला शिजलेला आहे. आता आपल्याला त्याला सेट करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण त्याच्यामध्ये थोडीशी मगज बी नाही तर काजू बदाम कुठलेले जे आवडेल ते टाका. आणि सेट करताना डब्यामध्ये तेल किंवा बटर किंवा तूप ग्रीस करून घ्यायचं आहे आणि नंतर मग सेट करायचं. 5 ते 10 मिनटात लगेच सेट होतं. सेट झाल्यानंतर वड्या पाडा. अशा प्रकारे आपला गाजरचा बॉम्बे कराची हलवा तयार झाला आहे. खूप म्हणजे खूप टेस्ट लागतो. वाटलंसुद्धा नव्हतं गाजरपासून असं काहीतरी बनू शकतं. तुम्ही जरूर ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं तर.